तर मी ना आता बनवते पिझ्झा. तर पिझ्झा बनवण्यासाठी हा बेस ना म्हणजे विकत आणला होता आणि विकत आणताना झाली काय गंमत सांगू का? एकदम गरम-गरम मिळाला. कारण ते नुकतेच बनवायला घेतलं होतं त्यांनी आणि मग मी 10 मिनिटं थांबले आणि अगदी असं चटकं मारत होता. इतका गरम असा होता. त्यामुळे इतका ताजा-ताजा बेस असा मिळाला होता. तर तो बेस मी गरम-गरम घरी घेऊन आले. घरी घेऊन आले की लगेचच पिझ्झा बनवायला घेतला. तर 2 प्रकारचे मेयोनीज होते. तर ते 2 प्रकारचे मेयोनीज घातले. पिझ्झा सॉस घातलं. सगळं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता व्हेजिटेबलमध्ये आपल्याला म्हणजे मी कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो घेतलं होतं. पनीर वगैरे असलं तर पनीर घातलं तरी चालते, कॉर्न घातले तर चालते. आता आपण डिपेंड म्हणजे आपण कुठला पिझ्झा करणार आहे ते. आता मी काय घरात जेवढ्या भाज्या होत्या शिल्लक त्याच्यापासून आपलं करायचं चालू होतं. कधी-कधी शिमला मिरची पण नसते. तर मी कधी-कधी कांदा आणि टोमॅटो घालूनच करत असते. पण ह्यावेळेस योगायोगाने आपली घरात शिमला मिरची होती. त्यामुळे शिमला मिरची घातली. नंतर हे आहे अमूलचं चीज आणि चीज सगळीकडे व्यवस्थित असं खिसणीने खिसून घ्यायचं आणि 2 क्यूब मी वापरल्या होत्या. जेवढं चीज जास्त असेल ना, तर तेवढा पिझ्झा एकदम भारी लागतो आणि विकतच्या पेक्षा घरचं भारीच असतं. तर इथं बघू शकता मस्त चीज आपलं छान असं पिझ्झावर व्यवस्थित पसरून घेतलं आणि नंतर मग इथं आहे म्हणजे हे ना पिझ्झाचं म्हणजे असं काय म्हणतात चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो दोन्ही एकत्रच आहे. ते थोडं-थोडं सगळीकडे असं व्यवस्थित पसरून घ्यायचं. नंतर बाहेर पिझ्झा खायला गेल्यावर हे दिलेल्या पुड्या, तर हे काही टाकून दिल्या नाहीत. ते घरी घेऊन येत असतो शिल्लक राहिलेल्या. तर ते पण थोडं-थोडं आपलं टाकलं. नंतर तवा मी एवढी सगळी तयारी करते ना, तोपर्यंत मी कमी गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता. नंतर मग झाकण लावायचे आणि झाकण लावून झाल्यानंतर एक 15-20 मिनिटं छान असं कमी गॅसवर त्याला वाफ द्यायची आणि हा पिझ्झा विकतच्या पिझ्झासारखा नाही होत बरं का. थोडासा कडक होतो आणि कडक झाल्यामुळे खरंच खूप छान लागतो. तर इथे बघू शकता आपला छान असा पिझ्झा तयार झालाय. मला जसं जमतंय तसं मी कट करून घेतलं आणि मला ना उलथनिक केलं तर बरं पडते. मी 2 पिझ्झे केले होते. एक पिझ्झा मी तव्यात केला आणि दुसरा पिझ्झा असा मी कढईमध्ये केला. म्हणलं दोन्हीमध्ये काय फरक आहे का बघूया. पण असं काही दोन्ही पण सेमच झालं. तर चला पिझ्झा कसा झाला नक्की सांगा आणि या खायला. बाय.